हॅलो गाईज, नमस्कार. कसे आहात? स्वागत आहे आपलं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बनवतोय सोलकढी आणि ही सोलकढी खूपच गुणकारी आहे. याच्यामध्ये आपल्याला अपचन किंवा पित्ताचा त्रास हा कमी होतो. आपल्याकडे उन्हाळ्यात याचा जास्त वापर केला जातो. शिवाय आपल्याकडे जर नॉनव्हेजचा दिवस असेल, म्हणजे मटण, मच्छी, चिकन असं काय बनणार असेल तर त्या दिवशी ही आवर्जून बनवली जाते. त्याच्यामुळे पचन चांगलं होतं. तर ही अशी गुणकारी सोलकढी आपण बनवूया. चला तर मग. तर गाईज, मी इथे खोबरं घेतलेलं आहे, ओलं खोबरं. तर हे ओलं खोबरं जे आहे हे आपण मिक्सरच्या भांड्यामधून बारीक वाटून घेऊया. त्याचं व्यवस्थित एक नारळाचं दूध काढून घेऊया आणि त्याच्यासोबत थोडंसं एकच चमचा जिरं टाकू आपण वाटण्यासाठी. तर चला, तर हे मिक्सरचं भांडं आहे, याच्यामध्ये मी हे सगळं काढून घेते. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं एक चमचाभर जिरं टाकूया वाटण्यासाठी. मीठ आपण नंतर टाकूया. आत्ताही टाकू शकतो, पण आपण नंतर टाकू. तर गाईज, मी आता हे मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे आणि ते आपण आता ह्या चाळणीमधून ते गाळून घेऊया सगळं असं. हे बघा, मी हे मिश्रण सगळं असं चाळणीमध्ये ओतते आणि चाळणीमध्ये ते आपण असं गाळून त्याचं दूध व्यवस्थित असं काढून घेऊया. तर हे बघा, हे असं आपण व्यवस्थित काढून घ्यायचं. तर अजून आपण एकदा पाणी टाकून एकदा मिक्सरमधून फिरवून घेऊया पुन्हा. तर गाईज, मी हे पहिले आता कोकमं भिजत टाकलेली होती आणि ही कोकमं भिजत टाकून जवळजवळ 15-20 मिनिटं झालेली आहेत आणि ह्याचंच आपण आता ते आगळ काढून घेणार आहोत. म्हणजे कोकमं भिजत टाकून ती व्यवस्थित अशी धुवून त्याचं आपण पाणी काढून घेणार आहोत, जे की आपण सोलकढीमध्ये वापरणार आहोत. तर चला, मी दाखवते पुढे मी काय करते. तर गाईज, हा आपल्याकडे एक. तर गाईज, मी आता खलबत्त्यामध्ये 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या. त्या आपण ठेचून, म्हणजे अगदीच आपल्याला त्या बारीक नाही वाटायच्या, फक्त जस्ट अशा ठेचून घ्यायच्या. त्या आपल्याला ॲड करायच्या आहेत आपल्या सोलकढीमध्ये. त्याच्यानंतर अशा मिरच्या मी घेतल्यात 2. तर त्या पण आपण थोड्याशा अशा ठेचून घेऊया. त्या पण आपल्याला बारीक नाही करायचे. तर हळूच ठेचायच्या नाही तर त्या डोळ्यात वगैरे उडू शकतात. तर थोडं सावधगिरीनेच करायचं. तर हे बघा, हे एवढंच असं ठेचून घ्यायचंय, जास्त काहीच नाही करायचंय. त्याला थोडा बनवायला वेळ जातो, पण खूप छान बनते. तर गाईज, जे हे आपण नारळाचं जे दूध आपण काढून घेतलं होतं त्याच्यामध्येच आपण हे जे कोकम जे आपण भिजत टाकलेले होते, तर हे आपण कोकम पण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. पण ते थोडंसं गाळून घेऊ आपण चाळणीच्या सहाय्याने. असं स्वच्छ एकदम असं त्याचा कलर तुम्ही बघू शकता. इवन आपल्याकडे जर आगळ असेल तर आगळ, ह्या ज्या आपण आता लसणाच्या ज्या पाकळ्या घेतल्या होत्या ठेचून, त्या आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. त्याच्यानंतर हे मिरची जी ठेचून घेतली होती ती मिरची पण आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि थोडीशी आपल्याला कोथिंबीर ॲड करूया आपण आपल्या चवीसाठी. चवीनुसार मीठ. बस, हे सगळं आपण चांगलं व्यवस्थित एकजीव करून घेऊया. सगळं असं व्यवस्थित एकजीव झाल्याच्या नंतर ह्याच्यावर आपण झाकण मारून ठेवूया आणि हे झाकण आपण असंच फ्रीजमध्ये ह्याला झाकून ठेवू. एक अर्धा तास खूप झाला.
तेवढ्यात हे सगळं ह्याचा जो मिरचीचा लसणाचा जो अर्क आहे तो त्याच्यामध्ये व्यवस्थित उतरतोय ह्या आपल्या सोलकढीमध्ये. आणि त्यानंतर त्याचा जो चव लागते ती खूपच सुंदर असते. तर तुम्ही असं बनवून तुम्ही टेस्ट करा आणि बनवून बघा कशी लागते, मला सांगा कमेंट्स करून. आणि जर ही आपली रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब पण करून द्या.